सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया याच्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे. त्यांनी काल कोर्टामध्ये वैष्णवीच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्या आरोपीच्या वकिलाने सांगितलं की ते चॅट बाहेर आलं पाहिजे असं तसं आहे, त्याने मलाही माहीत होतं की हे आज वैष्णवीच्यासाठी जे आक्रोश करणारे लोक आहेत, उद्या हे म्हणतील की ह्याची अप्रतिष्ठा तुम्ही करताय, बदनामी. कोर्टाचं काय असतं माहिती का, एकदा तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये आलात ना, एकदा तुमच्या आतल्या खाजगी गोष्टी तुम्ही समाजात नेल्या, कोर्टात नेल्या, पोलिसांमध्ये नेल्या, जाहीररित्या नेल्या, मीडियामध्ये नेल्या, की मग सगळ्यांचेच कपडे उतरतात. हा ह्यातला प्रॉब्लेम आहे. म्हणून मी मी माझ्या बायकोला तर किती भयानक टॉर्चर झाला, पण मी तिला कधीच मीडियासमोर जाऊ दिलं नाही. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण आम्ही या कामासाठी नाही. मी प्रेस कॉन्फरन्स माझ्या वेगळ्या विषयासाठी घेतली. माझ्या मिसेसला मी जर आज मीडियासमोर जायला सांगितलं तर महाराष्ट्राचे चारही राजकीय पक्ष, फडणवीस, पवार, ठाकरे, गांधी, सगळे मुंडे, सगळ्या फॅमिलीला मान खाली घालायला लागले. मी कधी तिला अलाउड नाही केलं. मी तिला म्हटलं आपण डिग्रेडेड व्हायची, आपण आपल्या अन्यायावर आपण लढायचं, आपण CBIकडे जाऊ, आपण रॉयस्टरकडे जाऊ, आपण आपलं सहन करू आणि आपल्या पद्धतीने मार्ग काढू. आम्ही आमच्या पद्धतीने मार्ग काढला. मी आणि मनीषांनी जर छितू करायची ठरवली ना, तर तुम्ही विचार नाही करू शकणार अशा गोष्टी महाराष्ट्रात होतील. आम्ही एकमेव पळवू. आमच्या उपकाराच्या ओझ्याखाली आहेत खूप लोक. कितीतरी घराचे घटस्फोट झाले नाहीत, वाचलेत. कितीतरी लोकांच्या आत्महत्या वाचल्यात, किती लोकांचे संसार वाचलेले आहेत. त्यांनी सगळे केलेले गुन्हे, सगळे विष आम्ही पचवलं आहे. हा काय आमचा मोठेपणा सांगत नाही, पण हे फॅक्ट्स आहेत, पुरावे आहेत, सगळ्या केस स्टडी सगळ्या तयार आहेत. वाचवलं खूप लोकांना. तर आता ह्या अंजलीताई दमानिया काय म्हणाल्या त्या वकिलाला की अशी काही तुम्ही बेइज्जती करू नका वैष्णवीची वगैरे वगैरे. पहिली गोष्ट म्हणजे हे इन कॅमेरा चालायला पाहिजे. हा डिमांड तुम्ही करायला पाहिजे. बाहेर येऊ द्यायचे नाही मीडियामध्ये, कोर्टात काय होता वगैरे. दुसरं असं त्यांनी सांगितलं की बार काउन्सिलकडे तक्रार करा. बार काउन्सिल, मी माझ्या आयुष्यात 28 वकील लावले, तर त्या 18 लोकांना राजकीय लोकांना दहशत टाकली. कोणी फसवलं, कोणी पळून गेलं, कोणी आम्हालाच बुडवलं, कोणी लावालाव्या केल्या. मला एकाही वकिलाने पावती दिली नाही. एक मनीषा घिवारे म्हणून ॲडव्होकेट आहे, 50,000 रुपये घेतले, मनीषाचे बांगड्या विकून पैसे घेतले. हायकोर्टात याचिका दाखल केली नाही. हायकोर्टाने एक इंदुजन नावाची ॲडव्होकेट दिली, तिने आम्हाला फसवलं. माझ्या भावाने, आम्ही एक याचिका दाखल केली माझ्या अरेस्टच्या विरुद्ध, ते माझ्या भावाने कचऱ्यात पेटी टाकून दिली. बार काउन्सिलकडे एक तक्रार केली, बार काउन्सिलने ती कचऱ्यात पेटी टाकून दिली. अंजलीताई, तुम्ही फार मोठे श्रीमंत आहात, 65 देश फिरलेले आहात तुम्ही, तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, सत्ता आहे, यंत्रणा आहे, कॉर्पोरेट्स आहेत, गुडविल आहे, तुमचं नाव आहे, संघाची तुम्हाला आशीर्वाद आहे. आमचं तसं नाही ना, आम्ही आमच्या जीवावर लढलो आहे. हे बार काउन्सिल वगैरे काय करत नाही हो, तर बकवास आहे शुद्ध सगळं. ते हेच वकील लोक तिकडे असतात.